करताना लोक नुसतं फटाके नाही वाजवत, तर त्यांच्या मनामध्ये एक आग आहे. आणि मला असं सांगतं की साहेब काळजी करू नका, या वेळेला आम्ही यांना हरवणार म्हणजे हरवणारच, आपला भगवा तिकडे फटकवणारच. आणि एक 2 दिवसापूर्वी इंडिया आघाडीची पहिली जाहीर सभा ही आपल्या महाराष्ट्रात आपल्या राजधानीत आणि ती सुद्धा शिवतीर्थावरती झाली. शुभारंभ खूप चांगला झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन जरा खाली बसणं, दादा अरे खाली बसणं, अरे मोबाईलवाला दादा जरा खाली बसणं, हां जरा सगळे खाली बसा. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपण मैदानात उतरलेलो आहोत. ग्रामीण भागात गेल्यानंतर साहजिकच आहे शेतकरी समोर असतात, शहरी भागात गेल्यानंतर अनेकदा बेरोजगार युवक समोर असतात, महिला तर सगळीकडेच आहेत. कोणताही वर्ग असा नाही की जो खुश आहे. अगदी भारतीय जनता पक्षाला किंवा त्याच्या कार्यकर्त्यांना जरी विचारलं तर ते देखील आज भाजपामध्ये खुश नाही आहेत. एक बातमी मी मोबाईलवरती पाहत होतो, गुजरातमधल्या भाजपाच्या एक महिला अध्यक्षा 38 वर्ष त्या भाजपचं काम करत होत्या, त्यांनी आज भाजपचा राजीनामा दिलेला आहे. म्हणजे नाराजी सर्वत्र आहे. काही जण धाडस करतात, ज्यांच्यात धाडस नाही ते भाजपात जातात. पण त्या ताईंनी जे म्हटलेलं आहे हे त्यांचे शब्द आहेत जे मी वृत्तपत्रात वाचले की भाजप हा डायनॉसॉरस सारखा आहे. तर त्यांना विचारलं कसं, ते म्हणाले यांच्या शेपट्याला काय लावलं तर मेंदूपर्यंत पोचायला खूप वेळ लागतो म्हणे. हे माझं वक्तव्य नाहीये, हे भारतीय जनता पक्षात ज्या ताई गुजरातमध्ये 38 वर्ष काम करत होत्या त्यांचं मत आहे. हे आता बंद करा जरा, परत मला घाईने निघायचं इकडनं. एकूण काय तर आज मी तुम्हाला सगळ्यांना एक आवाहन म्हणजे विनंती करायला आलेलो आहे. आपलं महाविकास आघाडीचं जागा वाटप जवळपास झालेलं आहे. 1-2 दिवसात त्याची अधिकृत घोषणा होईल. आज मी तुमच्या समोर आहे, उद्या बुलढाण्यात जातोय, परवा सांगलीला जातोय, असं सर्वत्र महाराष्ट्रामध्ये मी फिरतोय. पण या जागा वाटपामध्ये आपल्याला एक लक्षात ठेवावं लागेल की कोणत्याही परिस्थितीत चूक करून चालणार नाही. जो कोणी उमेदवार आपल्या समोर असेल, मग तो शिवसेनेचा असेल, काँग्रेसचा असेल, राष्ट्रवादीचा असेल किंवा आपल्या आणखीन कोणत्या मित्रपक्षाचा असेल, पक्ष न पाहता हुकुमशहाला गाडायचं आहे, हुकुमशाही संपवायची आहे. म्हणून आपल्याला त्याला विजयी करावंच लागेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.